यवतमाळ जिल्ह्यातील लोहारा एमआयडीसी परिसरात सकाळी घडलेला भीषण अपघात. मनोरमा जैन डाळ मिलमधील स्टोरेज कोसळून 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 2 मजूर गंभीर झाले आहेत. या अपघातामुळे कामगार सुरक्षेच्या मोठ्या प्रश्नांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यवतमाळ शहरालगतच्या लोहारा एमआयडीसीतील मनोरमा जैन डाळ मिलमध्ये सकाळी डाळ साठवण्यासाठी उभारलेले स्टोरेज अचानक कोसळले. या घटनेमुळे 5 मजूर थेट कोसळलेल्या भागाखाली दबलेत. यामध्ये वर्धा येथील भावेश कडवे तर खंडवा येथील मुकेश सुरेश काजले आणि सुरेश काजले या तिघांचा या घटनेत जागीच मृत्यू झालाय. तर दिलीप धुर्वे आणि करणसिंग धुर्वे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेने कामगार सुरक्षेच्या उपाययोजना, मिलच्या देखभाल व्यवस्थापनाची दुरावस्था यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डाळ स्टोरेज कोसळण्यामागचं नेमकं कारण काय हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपास सुरू आहे. एकीकडे उद्योजकता आणि रोजगार वाढीचा गवगवा आणि दुसरीकडे मजुरांच्या सुरक्षेचा ढासळलेला ढाचा. या घटनेत 3 कुटुंबियांनी आपल्या कर्त्याला गमावले आहे. विकास कामाच्या नावाखाली कामगारांना जीव गमवावा लागतो हे अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी आता तरी कोणी जबाबदारी घेणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.